जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आज सकल मातंग समाजाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणावर मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। मातंग समाजाच्या वतीने महायुतीला पाठिंबा देण्यात आला असून आगामी निवडणुकीमध्ये देखील मातंग समाजाचा महायुतीला पाठिंबा असणार असल्याची माहिती यावेळी महामेळाव्यात देण्यात आली। त्यामुळे आमच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा असं आवाहन मातंग समाजाच्या नेत्यांनी केले आहे। या कार्यक्रमाला मातंग समाजाचे नेते तथा विधान परिषदचे आमदार अमित गोरखे आणि सकल मातंग समाजाचे अध्यक्ष व इतर नेते उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात जामनेर येथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उभारण्यात येणार असल्याचं आश्वासन मातंग समाजाला दिले आहे। या कार्यक्रमाचे आयोजक रामचंद्र पाखरे, विकास सुरळकर, जीवन मगरे, त्र्यंबक बाविस्कर, ईश्वर सुरळकर, गजानन भालेराव, संतोष खंडारे, अनिल सपकाळे, अशोक बाविस्कर, संतोष जगताप इत्यादींनी केले होते। साठे यांचा एक भव्य दिवस स्मारक आम्ही जामनेरमध्ये या ठिकाणी उभं करतो आहे। भव्याचा पुतळा अतिशय सुशोभित करून त्याला 1 कोटी 2 कोटी 2 कोटी 3 कोटी किती पैसे लागो ते सगळे रुपये मी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आमच्यासाठी एक अतिशय आदर्श मला वाटतं की त्याच्याशिवाय आदर्श आपल्यासोबत पुढाच आहे। आयोजन करण्यात आलं होतं थोडा पाठिंबाने मातंग समाज सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभा आणि इथेच नाही जिल्ह्यात नाही तर राज्यभर मातंग समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यानिमित्ताने निवडणूक म्हणून नाही पण समाजाच्या काही अडचणी आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, त्या दृष्टीने त्यांनी हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि म्हणून मी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आलेलो होतो। मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं, नेमका उद्देश काय होता आणि काय नेमकी प्रतिक्रिया? आज जामनेर तालुक्यातील विविध संघटनांमध्ये पक्षामध्ये काम करीत असलेल्या सकल मातंग समाज या नावाने आज मातंग समाज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या महामेळाव्यासाठी आदरणीय गिरीशजी महाजन, आदरणीय अमितजी गोरखे साहेब आजच्या या मेळाव्याकरता उपस्थित होते। या मेळाव्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या त्या सरकार दरबारी पोहोचवणे हा उद्देश समोर घेऊन या ठिकाणच्या सर्व आयोजकांनी आजच्या या महामेळाव्याचं आयोजन केलं होतं। या महामेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी जामनेर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात राहत असलेला हा मातंग समाज मात्र दुर्दैवाने अनेक वर्षापासून या ठिकाणचा समाज आपल्या अण्णाभाऊंची आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करत असताना दुर्दैवाने मात्र या ठिकाणी पुतळ्याचं अभाव या ठिकाणी आहे। त्या पुतळ्याची मागणी आजच्या या महामेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली। त्याचबरोबर इतर राष्ट्रपुरुषांचे स्मारकं होत असताना अण्णाभाऊंचं देखील या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे, ती देखील प्रमुख मागणी या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये केली। या दोन्ही मागण्या या ठिकाणी गिरीशजी महाजन साहेबांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी या ठिकाणी मागणी या ठिकाणी या महामेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली, 1 ऑगस्ट 2024ला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय हा या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे की या ठिकाणी जे एकत्रित जे आरक्षण होतं त्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या एकत्रित आरक्षणाची उपवर्गीकरण करता येऊ शकते, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी या ठिकाणी दिलेला असताना त्या निर्णयानंतर या देशातल्या प्रत्येक राज्यांनी त्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। मग त्यामध्ये तेलंगणा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी जवळजवळ ही घोषणा आता त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी आयोगाची देखील स्थापना झालेली आहे।
आयोगाचं कामकाज देखील काही राज्यामध्ये सुरू झालेलं आहे। मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्यामध्ये अभ्यास समितीचा अहवाल आल्यानंतर देखील महिना होऊन गेला, मात्र अद्यापही या ठिकाणी आयोगाची घोषणा या युतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली नाही। ती सगळ्यात महत्त्वाची प्रमुख मागणी या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली, कारण गेल्या 74 वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा मातंग समाज, या मातंग समाजाला या राज्यातल्या किंवा केंद्रातल्या, मग ते आघाडी सरकार असेल, महाविकास आघाडी असेल, युती असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, यांनी कुणीही न्याय दिला नाही। तो न्याय शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेला असताना केवळ त्याची या ठिकाणी अंमलबजावणी इथल्या राज्य सरकारने करावी, इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याने देखील तात्काळ याची अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या आठवड्यामध्ये या ठिकाणी यदाकदाचित आचारसंहिता निवडणुकीची जाहीर होऊ शकते आणि ती आचारसंहिता जर या ठिकाणी जाहीर झाली तर मातंग समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास हा इथे कुठेतरी हिसकावून घेतला जाईल, ही भीती संपूर्ण राज्यातल्या मातंग समाजाच्या मनामध्ये आहे। त्यामुळं या सरकारने आजपर्यंत आपण मागण्या मंजूर केलेल्या आहेत, बऱ्याचशा मागण्या मंजूर केल्यात, त्याबद्दल या सरकारचं आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत असतानाच मात्र महत्त्वाचा जो विषय आहे जो वर्गीकरणाचा, त्या संदर्भातला देखील निर्णय आयोगाची पूर्तता करून आपण करावं एवढी मागणी या ठिकाणी करण्यात आली।